नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। बघा बीएमएस साठी तुमचे या ठिकाणी टोटल 14 नवीन कॉलेजेस आलेले, जे की तुमचे गव्हर्नमेंटचं आहे आणि 13 तुमचे सेमी गव्हर्नमेंटचे आहे। थोडक्यात म्हटलं तर प्रायव्हेट कॉलेजेस। ओके, तर मित्रांनो यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करायची आणि कोणते ते नवीन कॉलेजेस आहे आणि त्यांना कितीची इनटेक कॅपॅसिटी आहे, ओके, टोटल बॅलन्स शीट किती आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय। चला तर बघूया मग ते कॉलेजेस कोणते। ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॅप राउंड 2 साठी अशी चॉईस फिलिंग करायची बघा की तुम्हाला स्ट्रे वेकेन्सीच्या राउंडला सुद्धा तुम्ही एलिजिबल राहिले पाहिजे। जर तुम्हाला बीएमएस ला जायचंय फक्त बीएमएस चे कॉलेजेस ऍड करायचे, बीएचएमएस चे करायचे नाही। ओके, नाहीतर तुम्ही स्ट्रे वेकेन्सी राउंडला एलिजिबल नसणार आणि स्ट्रे वेकेन्सी राउंडला एलिजिबल नसले तर त्याच राउंडचा काय जातो मित्रांनो, अगदी कमी कट ऑफ जातो। ओके, तर प्युअर बीएमएस करायचं असेल तर बीएमएसच्याच काय करा या ठिकाणी चॉईसेस ऍड करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, तुम्ही जिथं कुठे जॉईन असाल त्यांना पहिल्या राउंडचा कट ऑफ मागा। ओके, कट ऑफ काय आहे, पहिल्या राउंडचा तुमच्या कॅटेगरीतून किती गेलाय तुम्हाला हे कळायला पाहिजे। त्या बेसिसवर काय करा, कॉलेजला प्रिफरन्सेस द्या। जर तुम्ही आमच्याकडे जॉईन करताय तर आम्ही तुम्हाला लिस्ट देऊ। ओके, 2 लिस्ट देऊ, एक मध्ये तुमचं जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहे जे पहिल्या राउंड साठी आपल्या चॉईस फिलिंगच्या याच्यामध्ये होते, सीट मॅट्रिक्स मध्ये आलेले होते, त्या कॉलेजचा किती कट ऑफ गेला हे सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये सांगणार। ओके, आणि त्यानंतर एक दुसरी असणार तुमची जे रँकिंग वाईज असणार बघा, जे टॉपचे कॉलेजेस आहे बघा त्या कॉलेजेसला आपण काय देणार, प्रिफरन्सेस देणार। आता कशाच्या बेसिसवरून देणार बघा, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर बघून, कॉलेजचं पेशंट फ्लो बघून, कॉलेज कुठे लोकेटेड आहे, जेवढे काही आपल्यापर्यंत आतापर्यंत जे स्टुडंट लागले त्यांचा फीडबॅक घेऊन आपण एक काय बनवलेली टॉप रँकिंगची लिस्ट बनवलेली, म्हणजे 2 लिस्ट देणार। मग एक लिस्ट मधून तुम्हाला या ठिकाणी कळेल का आपला नंबर कुठे लागू शकतो आणि दुसऱ्या लिस्ट मधून तुम्हाला कसे प्रिफरन्सेस या ठिकाणी ठेवायचे, असे आपण तुम्हाला 2 लिस्ट देणार। कारण मित्रांनो जर तुम्ही आता कट ऑफच्या बेसिसवर जर प्रिफरन्स देत नाही तर तुम्हाला स्ट्रे वेकेन्सीच्या राउंड मधून बाहेर पडावं लागेल, तुम्ही इलिजिबल नसणार। ओके, तर त्यासाठीच काय करायचंय, कट ऑफ वाईज बघायचंय। बघा आम्ही एमबीबीएसच्या सेकंड राउंडला अशा प्रकारे लिस्ट बनवून दिलेली होती विद्यार्थ्यांना। बघा यामध्ये बघा ही ओबीसीची, बघा ही ओबीसी वर ओबीसीचे जे कॅन्डिडेट बघा किती कॉलेजला या ठिकाणी कट ऑफ गेलाय। एससीची वेगळी होती, ओबीसीची वेगळी होती, एसटीची वेगळी होती, एससीबीसीची वेगळी होती, ओपनची वेगळी होती। सगळ्या कॉलेजचं जेवढे काही कॅटेगरीचे स्टुडंट वेगवेगळे सगळ्यांना आम्ही वेगवेगळ्या लिस्ट या ठिकाणी दिल्या होत्या। तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो तुम्ही तर सेट जीएस मेडिकल कॉलेज, आता एमबीबीएसचं सांगतोय, अशीच आपली बीएमएसची असणार, किती एसएमएल वरती क्लोज झालाय ती कॉलेज, किती ऑल इंडिया रँक वरती, हे सगळं यामध्ये दिलंय। ओके, तुम्ही हे बघू शकता, हा डेटा तुमच्या काउन्सिलर कडून घ्या जर तुम्ही काउन्सिलिंग लावलेली असेल, कारण तुम्हाला याच्या बेसिसवरूनच कळणार का तुम्हाला कुठे प्रिफरन्सेस या ठिकाणी द्यायचे। ओके, चला तर मग आपण बघूया आता कोणते ते नवीन कॉलेजेस आहे आणि कुठं त्यांना किती जागा खाली आहे, हे सगळ्या गोष्टी आपण आता डिटेल मध्ये बघूया। ओके, तर मित्रांनो तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही जर या नीट यूजीच्या सेक्शन मध्ये जर बघितलं तर 2 नोटीस दिसतील। एकामध्ये व्हर्च्युअल वॅकन्सी फॉर बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस कोर्सेस सेकंड राउंड साठी, यावरती जर क्लिक केलं तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जेवढे काही कॉलेजेस आहेत यांना कॅटेगरी वाईज किती जागा खाली या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। तर ही जी लिस्ट आहे बघा मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे, ज्या टेलिग्रामची चॅनलची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली बघा, तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि या लिस्ट मध्ये बघू शकता कॉलेजला किती जागा खाली आहे। ओके, त्यानंतर बघा दुसरी गोष्ट, ओके, दुसरी गोष्ट यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी जर आले पोर्टलवरती तर प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आलेली बघा, यामध्ये जे नवीन कॉलेजेस आहे बघा ते आपल्याला आता दिसतील आणि कोणते ते नवीन कॉलेजेस मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आणखीन विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या, तुम्हाला जर काउन्सिलिंग मध्ये जर कट ऑफच माहित नसेल आणि तुम्ही जर काउन्सिलिंग लावली असेल त्याला काहीच अर्थ नाही मित्रांनो, कारण तुम्हाला जर बघा चॉईसेस ऍड करायचे आणि सीट मॅट्रिक्स मध्ये बघा सगळे कॉलेजचे नाव दिलेलेच आहे, सगळ्या जे कॉलेजेस आहेत त्यांचे चॉईस कोड सुद्धा दिलेलेच आहे आणि किती जागा आहे हे सुद्धा दिलेलेच आहे। फक्त एक मिसिंग आहे ते म्हणजे पहिल्या राऊंडचं कट ऑफ। आता कट ऑफच माहित नसणार तर कसं तुम्ही या ठिकाणी चॉईसेस ऍड करणार मित्रांनो, तर यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, कट ऑफ लागणार आहे। ओके, तर तुम्ही जिथं कुठं जॉईन असाल त्यांना कट ऑफ मागा, जर ते तुम्हाला देत नसेल तर तुमच्याकडे एक शेवटचा पर्याय मित्रांनो, तुम्ही आमच्या सोबत जोडू शकता, आम्ही तुम्हाला सर्व कॉलेजचं कट ऑफ या ठिकाणी देऊ। जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर 9699090770 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे काउन्सिलिंग साठी। ओके, या नंबरवरती मेसेज करायचे, आम्ही तुम्हाला कट ऑफ वाईज तुमच्या कॅटेगरीतून पहिल्या राऊंडला जे काही कट ऑफ गेला असेल तुमच्या कॅटेगरी वाईज मधून ती सुद्धा लिस्ट देऊ कट ऑफची, आणि दुसरी टॉप रँकिंग वाईज कॉलेजेसची।
जर तुमचा काउन्सिलर हेच देत नसेल तुम्हाला तर ती काउन्सिलिंग सोडून द्या. काउन्सिलिंग म्हणजे नव्हे काय तर प्रॉपर माहिती देणं. जर हेच तुम्हाला सीट मॅट्रिक्स मधूनच एक लिस्ट बनवून भेटत असेल मित्रांनो, तर ही लिस्ट तुम्हाला नेट कॅफेवाला सुद्धा देईल. नेट कॅफेवाला सुद्धा तुमचा फॉर्म भरून देईल. ओके, तर याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला सगळ्या कॉलेजचा कट ऑफ माहित असायला पाहिजे. चला मग आपण बघूया आता ते नवीन कॉलेजेस कोणते. तर सर्वप्रथम जर तुम्ही या ठिकाणी बघितलं गव्हर्नमेंटचा कॉलेज बघा आपला जो 18 नंबरला आहे. ओके, कॉलेजचं नाव आहे राधाकिशन. ओके, आय होप तुम्हाला दिसत असेल. कॉलेजचं चॉईस कोड आहे बघा 3237. ओके, कॉलेजचं चॉईस कोड आहे मित्रांनो या ठिकाणी 3237. तुम्ही बघू शकता. कॉलेजचं नाव आहे राधाकिशन. ओके, आयुर्वेदिक कॉलेज अकोला. अकोलाचं कॉलेज आहे. कॉलेजसाठी जर टोटल बॅलन्स शीट जर आपण या ठिकाणी जर बघायला गेलो, ओके, टोटल बॅलन्स शीट जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर 63 काय कॉलेजला टोटल बॅलन्स शीट आहे. ओके, त्यानंतर थोडं जरी स्क्रोल केले तर गव्हर्नमेंटसाठी आपला एक कॉलेजेस आलेला आहे ह्या राऊंडसाठी. ओके, तर तुम्ही या राऊंडला ह्या कॉलेजला कुठं प्रिफरन्सेस द्यायचे जर तुम्ही आपल्याकडे जॉईन करतात हे पण आपण तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थितपणे. ओके, त्यानंतर जर गव्हर्नमेंटसाठी जर बघितले आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ज्या जागा आहे अजून टोटल किती बॅलन्स शीट बाकी आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर 771 जागा आपल्याकडे काय अजून टोटल बॅलन्स आहे. ओके, वॅकंट सीट किती आहे 771 जागा या ठिकाणी काय गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी आहे. तुमच्या कॅटेगरीज दिले बघा या लिस्टमध्ये सगळं. ओपनला किती, ओबीसीला किती, एससीला किती, एसटीला किती, या सगळ्या गोष्टी या तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये दिलेल्या आहे. ही सीट मॅट्रिक्स जर हवी असेल तर तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करावं लागेल. त्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यासोबतच मित्रांनो थोडं जरी स्क्रोल केले तर दुसरे आता आपले सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस सुरू होतात ज्यांना आपण थोडक्यात प्रायव्हेट कॉलेजेस म्हणतो. तर ते कॉलेजचं मी कट ऑफ तुम्हाला आता कट ऑफ म्हणतोय ते कॉलेज कोणतं जे नवीन आलेले हे मी तुम्हाला सांगतो. ओके, थोडं स्क्रोल करायचंय खाली. आता जे जे नवीन कॉलेजेस आहे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही यांना तुमच्या लिस्टमध्ये ठेवायचंच पाहिजे. ओके, बघा 54 नंबरचं आहे बघा पीजे मेडिकल कॉलेज आयुर्वेद नंदुरबार. नंदुरबारचा कॉलेज बघा. कॉलेजला जी इंटेक कॅपॅसिटी बघा या ठिकाणी टोटल 100 जागा आहे. ओके, आणि टोटल बॅलन्स शीट जर बघायला गेलो आपण कॉलेजच्या तर किती बॅलन्स 85 या ठिकाणी 85 जागा काय तुमच्या बॅलन्स आहे मित्रांनो. ओके, तर तुम्ही बघू शकता. आता यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया आपण जे नवीन आलंय. ओके, जे नवीन नेक्स्ट कॉलेज आलंय ते बघूया या ठिकाणी. बघा थोडं जरी स्क्रोल केले तर 57 नंबरला आहे बघा 3194 ज्याचा चॉईस कोड आहे बघा. हा जो कॉलेज आहे बघा डॉक्टर विके पाटील मेमोरियल आयुर्वेदिक कॉलेज रिसर्च सेंटर अहिल्यानगरचा कॉलेज आहे बघा. कॉलेजसाठी जी टोटल इंटेक कॅपॅसिटी ती 100 जागा आहे बघा आणि टोटल बॅलन्स शीट जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर 85 आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया विद्यार्थी मित्रांनो 57चा बघितलंय आपण. 58चा बघा. आता 58 नंबरला पण आलंय तुमचं डॉक्टर एनजे. ओके, आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर अहिल्यानगरचाच कॉलेज आहे बघा. टोटल इंटेक कॅपॅसिटी 100 ची बघा. ओके, म्हणजे बॅलन्स सीट आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती आहे 85. ओके, टोटल 85 जागा या कॉलेजला आहे. ओके, इंटेक कॅपॅसिटी 15 ची आहे. तर यामध्ये ऑल इंडिया कोटाच्या 15 सीट आहे बघा तुमच्या स्टेट कोटाच्या 85. ओके, त्यानंतर बघूया मित्रांनो नेक्स्ट कॉलेज कोणता आहे आपला तर तो आहे बघा 60 नंबरला आलाय बघा 3197 ज्याचा चॉईस कोड आहे शोभा. ओके, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली. सांगलीचा कॉलेज बघा. कॉलेजच्या तुम्ही टोटल जागा या ठिकाणी बघू शकता. ओके, 51 जागा आहे. ओके, त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघायला गेलो नंतर 68 नंबरला नवीन कॉलेजेस आलेला आहे बघा तुमचा. हे बघा 68 नंबरला कॉलेजचं कोड आहे बघा 3257. ओके, कॉलेजचं कोड आहे 3257 आणि कॉलेजचं नाव आहे बघा ज्युपिटर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर. ओके, कॉलेजला जर टोटल बॅलन्स शीट आहे मित्रांनो जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर टोटल बॅलन्स शीट आहे आपल्या 34. ओके, आणि मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला जी चॉईस फिलिंग करायची कट ऑफ बघूनच करायचंय. जर कोणत्याही कॉलेजला कुठेही प्रिफरन्सेस दिला आणि तुम्हाला जर नंतर माहित पडतंय अहो या कॉलेजचं कट ऑफ तर एवढं कमी गेलं ना हा कॉलेज तर सिटीमध्ये आणि माझा इथं नंबर लागू शकत होता पण तिसऱ्या राऊंडला मग जर तुम्हाला तो कॉलेज नाही भेटला आणि जर चौथा राऊंड जर खेळण्याचा विचार केला तर तुम्ही इलिजिबल नसणार. ओके, तर आताच काय करायचं सगळ्या कॉलेजचा कट ऑफ बघायचा आहे कुठं किती गेलाय. ओके, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट कॉलेज बघूया आपण जो की तुमचा 75 नंबरला या ठिकाणी आलाय. बघा तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर वाशिम. ओके, तर या कॉलेजला ज्या टोटल बॅलन्स शीट या ठिकाणी जर बघितला गेलो आपण तर या ठिकाणी ज्या कॉलेजच्या टोटल बॅलन्स शीट मित्रांनो 51. ओके, कॉलेजच्या ज्या टोटल बॅलन्स शीट आहे 51 आहे. ओके,
तर हा एक कॉलेज तुमचा नवीन आलेला आहे। त्यानंतर बघा जर तुम्ही थोडं जरी स्क्रोल केले तर 77 नंबरला SMT ओके भंडाराचा कॉलेज आहे बघा। या कॉलेजला जे टोटल बॅलन्स आहे बघा, बॅलन्स शीट या ठिकाणी जर आपण बघितलं तर किती मित्रांनो 25 ओके। तर तुम्ही ह्या कॉलेजला सुद्धा तुमच्या चॉईस फिलिंगच्या लिस्ट मध्ये ठेवू शकता ओके। त्यानंतर जर थोडं खाली आलो आपण 3288 ओके 3288 कॉलेजचा चॉईस कोड आहे बघा। नागपूरचा कॉलेज आहे बघा, आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नागपूर ओके। तर या कॉलेजला जर बघितलं आपण तर सुप्रिया कॉलेजचं नाव आहे बघा ओके। तर या कॉलेजला जे टोटल सीट्स आहे बघा या ठिकाणी 51 आहे ओके। ह्या कॉलेजला सुद्धा तुम्हाला ऍड करायचं आहे मित्रांनो। मी काय म्हणतोय तुम्हाला तुमची जी लिस्ट व्हायला हवी ती कशी असायला पाहिजे मित्रांनो, ह्या बेसिसवर असायला पाहिजे की तुम्हाला कॉलेजचा जो कोड आहे, कॉलेजचे कोड, कॉलेजचं नेम, पहिल्या राऊंडला किती कट ऑफ जातो हे सगळ्या गोष्टी माहित असायला पाहिजे। जर तुमच्याकडे कट ऑफच नसणार तर तुम्ही कसं करणार ओके। तर चुकीच्या चॉईसेस ऍड करायचे नाही, प्रॉपर कट ऑफ बघायचं आणि त्या बेसिसवरच काय करायचं या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची मित्रांनो ओके। त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण आता जो तुमचा या ठिकाणी जो आपण कॉलेज बघितले बघा। आता 80 नंबरला एक आलेलं आहे तुमचं 3289 ज्या कॉलेजचं कोड आहे, कॉलेजचं नाव आहे बघा श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकोला। अकोलाचा कॉलेज आहे पण या कॉलेजला ज्या टोटल जागा आहे मित्रांनो ओके, टोटल जागा आहे मित्रांनो जर बघितलं तर 85 ओके। टोटल बॅलन्स शीट किती मित्रांनो या ठिकाणी 85 काय तुमच्या टोटल बॅलन्स शीट आहे ओके। नंतर जर तुम्ही थोडं जरी स्क्रोल केले तर या ठिकाणी बघा खाली जर या ठिकाणी तुम्ही स्क्रोल केले तर 93 नंबरला एक कॉलेज दिसेल ओके। BSPM धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज लातूर, लातूरचा कॉलेज आहे बघा। या कॉलेजला सुद्धा काय आलेलं आहे सेकंड राऊंड मध्ये नाव आलेलं आहे। तर या कॉलेजला जे टोटल बॅलन्स शीट आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघायला गेलो तर 51 आहे ओके। किती 51 ओके। त्यानंतर जर नेक्स्ट कॉलेज आपण या ठिकाणी बघितलं, नेक्स्ट कॉलेज जर बघितलं आपण या ठिकाणी तर 95 नंबरला आहे बघा, कॉलेजचं कोड आहे 3366 डॉक्टर ओके पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर परभणी, परभणीचा कॉलेज आहे बघा। प्रफुल्ल काय कॉलेजचं नाव आहे बघा, 85 काय कॉलेजला जागा आहे या ठिकाणी ओके। त्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आता जो की तुमचा 97 नंबरला आहे, कॉलेजचं कोड आहे बघा 3368 कॉलेजचं काय 3368 कॉलेजचं कोड आहे बघा। आणि कॉलेजचं जो नाव आहे बघा वेद प्रकाश पाटील महाविद्यालय हिंगोली, हिंगोलीचा कॉलेज आहे बघा। तर या कॉलेजला ज्या टोटल जागा आहे ते 85 मित्रांनो ओके। हे तुमचे जे नवीन कॉलेजेस आले बघा, गव्हर्नमेंटचा एक कॉलेज आहे, सेमी गव्हर्नमेंटचे 13 कॉलेजेस आहे आणि तुम्हाला तुमची जी चॉईस फिलिंग मित्रांनो मी पुन्हा एकदा म्हणतोय तुम्हाला असं कॉलेजचं कोड, कॉलेजचं नाव, कॉलेजचं कट ऑफ सगळं व्यवस्थित पाहिजे, ते पण तुमच्या कॅटेगरीतून किती कट ऑफ जाते हे जर तुम्हाला माहित नसणार तर तुम्ही कशा चॉईसेस ऍड करणार। जर गलतीनं खालीवर कोणतेही कॉलेज टाकून देताय ज्याचा कट ऑफ अगदी कमी जातोय तो जर अलॉट होतोय नंतर माहित पडतोय अरे यार ह्या कॉलेजचा खूप फार कमी कट ऑफ जातो, हा कॉलेज तर खूप लांब आहे ओके, हा कॉलेज तर मला नकोय, मला तर हा भेटू शकत होता, मग त्यावेळेस पश्चाताप करून काय फायदा, भेटू शकत होता भेटला का नाही ना। तर मग जर तुम्हाला प्रॉपर आतापासून जर कट ऑफ माहित करून घ्यायचंय तर आमच्याकडे तुम्ही जॉईन करू शकता किंवा जिथे कुठं जॉईन असाल त्यांना सांगा सर आम्हाला जो पहिला राऊंड गेलाय त्या पहिल्या राऊंडचा काय कट ऑफ येते सगळ्या गोष्टी क्लिअर सांगा ओके, कारण तुम्ही पैसे भरले ओके। नाहीतर काय तुम्ही अशी काउन्सिलिंग तर तुमचं नेट कॅफेवाला सुद्धा करून देईल मित्रांनो ओके। तर यासाठी बघा तुम्हाला जर आमच्याकडे जॉईन करायचं असेल तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। मात्र 999 मध्ये तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, तुमची काउन्सिलिंग करू शकता मित्रांनो ओके, 999 मध्ये फक्त। आणि यानंतर तुम्हाला व्यवस्थित आयडिया येऊन जाईल का आपल्याला कुठे नंबर लागेल, त्या बेसिसवर काय करायची प्रिफरन्सेस भरायचे। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे ओके। टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्रामची सुद्धा जॉईन दिलेली आहे, हे पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकणार आहे ओके। तर मित्रांनो भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।